बुलेटिनला सुरुवात करूया या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। मविया विरोधात आज भाजपची पत्रकार परिषद आहे, तर दुसरीकडे मतदार यादीतील घोळासंदर्भात काढलेल्या मोर्चानंतर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेतील। तिसरी महत्त्वाची बातमी, जैन समुदायाचं आजपासून आझाद मैदानावर सकाळी 8 वाजल्यापासून उपोषण सुरू होत आहे। कबूतरखान्याचा मुद्दा शीर्षस्थानी आहे। या सगळ्या बातम्या आपण सविस्तर विस्ताराने पाहूया। सुरुवातीला बातमी अर्थातच भाजपच्या पत्रकार परिषदेची आहे। मविया विरोधात आज भाजपची पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषदेतून भाजप मोठा खुलासा करणार आहे। महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड केला जाईल असं म्हटलं जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा असा खरं तर उल्लेख या पत्रकार परिषदेचा केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा होईल असं खरं तर म्हटलं जात आहे। भाजपकडून आशिष शेलार यांची बरोबर 11 वाजता पत्रकार परिषद, काय नेमका खुलासा, काय संकेत? नक्कीच आपण बघतोय की 1 तारखेला मविया आणि मनसेने एक मतदान चोरी विरोधात मोर्चा काढलेला पाहायला मिळाला। या मोर्चानंतर सगळ्याच राजकीय पक्षांमधनं प्रत्येक प्रतिनिधी तिथे पोहोचलेला पाहायला मिळाला होता। प्रत्येकाने आपल्या मतदार संघामध्ये ज्या पद्धतीचे घोळ आहेत त्या संदर्भातली माहिती जी आहे ती देखील दिली होती। इतकंच नव्हे तर स्वतः राज ठाकरे यांनी पेपरच्या पेपर तिथे आणून दाखवले होते, पुराव्यांसहित त्यांनी सगळी आकडेमोड सांगितलेली होती। मात्र त्यानंतर भाजपने देखील एक मूक आंदोलन केलं। मात्र ह्यानंतर आज जर आपण बघतोय तर आशिष शेलार जे आहेत ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत। नेमकी ही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलंय की आम्ही भांडाफोड करणार आहोत मवियाचा। नेमका ते काय भांडाफोड करतायत या संदर्भात सगळेच जण उत्सुक आहेत। मात्र असा एक अंदाज लावला जातोय की साधारण मतदार यादीचा जो घोळ आहे त्या संदर्भात काहीतरी त्यांना सांगायचं असेल। कदाचित असंही असेल की ज्या मतदारसंघातनं खासदारकीला मवियाचे नेते जे आहेत किंवा मवियाचे जे मंडळी निवडून आलेली आहेत त्या मतदारसंघातले काही पुरावे ते दाखवणार आहेत का, किंवा ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये घोळ झालाय जिथून मवियाचे नेते निवडून आलेत तिथून काही घोळ झालाय का, तिथे काही मतदार यादींमध्ये घोळ आहेत का, तिथे काही दुबार नावं आहेत का, कदाचित ती देखील ते काढले जातील आणि पुराव्यांसह स्पष्टीकरण आशिष शेलार देतील असं सांगितलं जातंय। एकंदरीतच जर असं सांगितलं गेलं आशिष शेलारांकडनं तर पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर तुम्ही पण सांगताय मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तर मग मतदार याद्या क्लिअर करण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर आंदोलनासाठी का आला नाहीत असा पलटवार विरोधी पक्षाकडनं देखील होऊ शकतो। त्यामुळे आता नेमके आशिष शेलार काय सांगतायत याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। निश्चित भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।